नमस्कार। बघा, एक न्यू सिरीज जी ऑलरेडी मी स्टार्ट केलेली आहे त्याच्याविषयीच माहिती देण्यासाठी आलेली आहे। ती सिरीज काय आहे तर जे काही डीडी सह्याद्रीवर ज्या काही बातम्या दाखवल्या जातात तर त्याचा सारांश मी रोज घेऊन येणार आहे। त्याचं एक लेक्चर ऑलरेडी आज पडलेलं आहे जे 20 मिनिटाचं झालेलं आहे, पण माझं टार्गेट असणार आहे 10 ते 15 मिनिटात ते अर्ध्या तासाचं जे काही न्यूज बुलेटिन आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगावं। तर मग त्याच्यासाठी जे काही मी आज केलेलं आहे, म्हणजे आजचा आहे तो 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, ठीक आहे। तो 20 मिनिटाचा व्हिडिओ याच्यासाठी झाला आहे कारण मी थोडं इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये। तर तुम्ही आज 1 ऑगस्टचा तो व्हिडिओ जाऊन बघा। तर त्या बातम्या खूप महत्त्वाच्या असतात। त्या महत्त्वाच्या याच्यासाठी असतात, फॉर एक्झाम्पल बघा, आता अलमट्टी धरणाचा इश्यू काय आहे, तर मग हे सगळं मी तुम्हाला त्या एकाच म्हणजे न्यूज बघून त्याच्यातच जेवढं काही न्यूज मध्ये सांगितलं आहे ते सांगत जाणार आहे। अलमट्टी धरण नेमकं कोणत्या नदीवर आहे, कोणत्या राज्यासोबत तो इश्यू आहे, त्यांनी जर त्या धरणाची उंची वाढवली तर नेमकं आपल्या कोणत्या जिल्ह्यांवर त्याचा प्रभाव होणार आहे, बरं ते प्रभाव का पडेल, मग त्याच्यासाठी आपण कोणत्या इन्स्टिट्यूटकडे हे शोधायला दिलेलं आहे की तुम्ही आता याच्यावर सर्च करा, त्याच्यानंतर मग आम्ही कळवतो। बरं, हा मुद्दा थांबवण्यासाठी आदरणीय आपले मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीसजी, त्यांनी नेमकं कोणाकडे निवेदन सादर केलं किंवा त्यांनी कोणाला सांगितलं, मग हा इश्यू नेमका कशात येतो, तर हे जस्ट मी एक एक्झाम्पल दिलं। तर अशा सगळ्या गोष्टी त्या एका व्हिडिओमध्ये, अगदी 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। तर त्यासाठी ती सिरीज सगळ्यांनी नक्की फॉलो करा। त्याच्यानंतर नेमकं बघा, ज्या गृहिणी असतात, जे नोकरी करणारे असतात, त्यांच्यासाठी ही सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे। कारण जेव्हा आम्हाला वेळ नसायचा तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त त्या न्यूज बघून आमचे उत्तर खरंच माझे टॅकल झालेले आहे। मी इथे कधीच कोणती गोष्ट अतिशयोक्ती पद्धतीने सांगणार नाहीये। तर मग जेव्हा आमचे उत्तर जर ते बघून टॅकल होत असतील तर मी जर तुम्हाला सारांश आणते तर तुमचं खूपच व्यवस्थित होणार आहे। फॉर एक्झाम्पल, जसं आज मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते, त्यांनी कुठे एक स्टेटमेंट केलं की संस्कृत ही भाषा आपली जोपासली गेली पाहिजे। का केलं नेमकं, त्याच्या मागचा संदर्भ काय आहे, कुठे कोणत्या गोष्टीचं लोकार्पण करण्यासाठी ते नागपूरमध्ये गेले होते, या सगळ्या गोष्टी। त्याच्यानंतर जसं आज काय आहे तर आज पुण्यतिथी आहे कोणाची, तर लोकमान्य टिळकांची। जयंती कोणाची आहे तर शाहीर अण्णाभाऊ साठे। तर मग यांची जयंती आहे, मग दोघांची तारीख एकच आहे, म्हणजे जेव्हा लोकमान्य टिळकांचं ज्या दिवशी निधन झालं त्याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला आहे। तर अशा बारीक सारीक गोष्टी ज्या काही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्याच्यासाठी ती सिरीज अतिशय महत्त्वाची आहे। आणि हे सगळं जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे ते आजच्याच न्यूजमधून आहे। डीडी सह्याद्रीच्या ज्या न्यूज आहेत ना त्याच्यातूनच सगळ्या रिटर्न फॉर्मॅटमध्ये मी स्वतः नोट्स काढले आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं। त्याच्यानंतर हे कळून जातं की बघा, राष्ट्रीय लोकमान्य टिळक जो पुरस्कार आहे तो नेमका आता कोणाला मिळाला तर नितीन गडकरीजी यांना मिळालेला आहे। तर अशा बारीक सारीक गोष्टी आपल्याला त्या व्हिडिओमधून निश्चितपणे 100% कळणार आहेत। तर नुसतंच गृहिणी किंवा जे नोकरी करतात त्यांनीच ऐकायचंय असं नाही, तर जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी पण आणि जे रेग्युलर फ्लोमध्ये आहे त्यांच्यासाठी पण ही सिरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कारण मला माहिती आहे मी कोणत्या प्रकारे सर्च घेते आणि मग तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत असते, ठीक आहे। तर अशा पद्धतीने एवढीच माहिती देण्यासाठी मी आली होते। तर नक्की ती आवडीने सिरीज ती फॉलो करा। त्याच्यात तुम्हाला काही मॉडिफिकेशन हवे असतील, तुमच्या काही अपेक्षा असतील तर नक्की मला कळवा। आणि ऑलरेडी आजचा एक व्हिडिओ पडलेला आहे। तर धन्यवाद।